FM 101.5 मेगाहर्ट्झवर आणि प्रसार जेव्हा आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्झवर आणि हा फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत. आजच्या संवादिका आहेत स्नेहल ठाकरे आणि स्वरसंवाद या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. हो, आज स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला आहे स्नेहल ठाकरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे. नमस्कार श्रोते हो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, सावळा माझा विठू राजा विटेवरी उभा आहे. भक्तांच्या प्रेमासाठी युगानुयुगे तो थांबला आहे. तुळशी माळ गळ्यात त्याच्या मुखी गोड स्मित हास्य आहे. नामस्मरण करता करता लाभे जीवनाचं समाधान खास आहे. चंद्रभागेच्या पवित्र काठी दुमदुमते हरिनाम. टाळ मृदुंगाच्या निनादात जागे भक्तीचे धाम. ज्ञानबा तुकारामांचे स्वप्न अजूनही जिवंत आहे. वारीच्या त्या पवित्र वाटे विठ्ठल अजूनही अनंत आहे. आईसारखी माया त्याची, बापासारखा आधार. विठू माऊलीच्या चरणी मिटतो दुःखाचा आभार. भेदभाव ना जाती पाती, प्रेमच आहे त्याचा धर्म. हरिमुखे म्हणा म्हणत उजळते जीवन कर्म. विठ्ठल तूच श्वास मुचा, तूच जीवन गाण. तुझ्या नामातच सामावले भक्तांचे सर्वस्व प्राण. भक्तांचे सर्वस्व प्राण. चला तर मग श्रोते हो, या हरीला वंदन करून आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात पहिला कॉल कोणाचा सहभागी होतोय ते ऐकूयात. हॅलो. हॅलो, आकाशवाणी अमरावती. आकाशवाणीचं अमरावती केंद्र. मी मुक्काम पोस्ट मारसूळ, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. आपलं नाव म्हटलं सर? विनोद सहस्त्रबुद्धे. काय करतात सर आपण? मी एक मुंबईला असतो. मी गाडी चालवतो इकडे, वॅगनर 4 व्हीलर. हो, एक बँकेमध्ये आहे, सरांची गाडी चालवतोय. अच्छा. आणि ते कुलाबा माझा दररोजचा प्रवास आहे. तो याच्या माध्यमातून आकाशवाणी अमरावतीचा आनंद घेत असतो ना. अरे वा, म्हणजे ड्रायव्हिंगचं काम आपण करता आणि सोबतच आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आनंदही आपण घेत असता. हो, नक्की. आमचे आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम आपल्याला तिथे ऐकू येतात? मॅम ऍक्शन मध्ये मला ऐकतो. अच्छा. सध्या वातावरण तिथलं कसं सुरू आहे? आता मॅम 2 दिवस झाले पाऊस चालू आहे इकडं. तरी पण पडला आणि आज पण सकाळी थोडा पडला. 2 दिवस झाले चालू झालाय. आपल्या घरी कोण कोण असतं सर? माझी मिस्टर आणि 2 मुली. मुलं काय करतात आपली? एक 2रीला आहे आणि एक 2 वर्षाची आहे मॅम. तर आता सध्या पावसाळा हा सीझन सुरू झाला आहे आणि आपण ड्रायव्हिंग करता, तर अशा वेळेस जे ड्रायव्हिंग करणारे सगळे आपले श्रोता वर्ग आहेत यांना आपण काय संदेश द्याल? सामावून गाडी चालवणे, स्पीड कमी ठेवणे, कारण पावसाळ्यामध्ये गाडी स्लिप होण्याची खूप हे असते मॅम, शक्यता असते. हो, तर जास्त ओव्हर स्पीड न करता स्लो एकदम, आणि इतरांची काळजी घेणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि पावसाच्या याच्यामध्ये आपल्याला समोरचं पाणी दिसत नाही, अशा वेळेस रेनकोट घालणं खूप महत्वाचं असतं. पावसाळ्यामध्ये गाड्या बंद पडतात, त्यांना आपल्याकडून मदत होईल ती करणं ते पण जरुरी आहे मॅम. बरोबर. तर ते आपण करायलाच पाहिजे मदत. खरंच आहे, कारण मानवता धर्म म्हणतात, तो जो मानवता धर्म आहे तो आपण प्रत्येकाने निभवला पाहिजे. कोणी अडीअडचणीत आपल्याला दिसत असेल तर अशा वेळेस थांबवून त्यांना मदत करणं ही तेवढंच गरजेचं असतं. बरोबर मॅम, बरोबर. खूप छान वाटलं सर आपल्याशी बोलून. आजच्या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय? मॅम, मला एक दादा कोंडकेचं गीत आहे, मला मुंबईचा टावर दाखवा. अच्छा. हा धोतर मधलं पिक्चर मधलं आहे. खूप छान गाणं सर आपण निवडलं. हे गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहे? माझी मिसेस आणि श्रोते आणि तुम्ही. नक्कीच आम्ही आपल्या या गाण्याचा आस्वाद घेतो आणि आपणही या गाण्याचा आस्वाद घ्या. धन्यवाद सर, आपण आम्हाला कॉल केला त्याबद्दल. स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? हो ताई, खूप दिवसानंतर कॉल केला ताई. अच्छा. तुम्हाला अगदी एआरएफच्या माध्यमातून फार दूरवरून फोन केलेला आहे. बालाजी दोनकले, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. अच्छा, नांदेड वरून बोलत आहात? हो, नांदेड जिल्ह्यामध्ये 60 किलोमीटर अंतरावर गाव आहे. सगळं काही या एआरएफ आल्यामुळे तुमच्याशी जोडल्या गेलो. नक्की सर. न्यूज ऑन AIR हा जो ऍप आहे, या माध्यमातून आपण कुठेही कोणत्याही स्टेशनचे कार्यक्रम ऐकू शकतो आणि त्याचा आस्वाद घेऊ शकतो. त्या कार्यक्रमामध्ये आपण नक्कीच सहभागी पण होऊ शकतो.
बरोबर आहे ना. अगदी जगभरामध्ये कुठेही घरपोच, शेतात असो, साध्या वाड्यात असो, वस्तीवाड्यात कुठेही बोला तुमच्याशी आणि कुठे आहे का आकाशवाणी अमरावती केंद्राचं प्रसारण. खरंच आहे सर. आकाशवाणी अमरावतीचे कार्यक्रम या ऍपच्या माध्यमातून दूर दूर पर्यंत पोहोचत आहेत. असेच नवनवीन कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचत अशीच आमची नेहमी आशा राहते. आणि ती आशा आशिष गावंडे सर अतिशय चांगल्या प्रकारे श्रोत्यापर्यंत कुठल्या प्रकारचे कार्यक्रम करावं, डॉक्टरांचे अनेक कार्यक्रम नेहमीच करतात आणि आमच्यापर्यंत पोहोचतात. हो खरंच आहे. आणि त्यातल्या त्यात तुमचा माग जो वर्धापन दिन झाला त्या वर्धापन दिनानिमित्त त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या अनेक मान्यवरांच्या जी मुलाखती घेतला तुमच्या कर्मचाऱ्यांच्या, हो. पोषकांच्या, प्रसारण अधिकारी असतील, कोणी असतील, त्या कार्यक्रमाचा आम्ही आस्वाद मात्र घेतला बरं 11 वाजताचा. अरे वा, खूप छान. विशेष वर्धापन दिनानिमित्त बुधवार होता. हो सर, बरोबर आहे. त्यातल्या त्यात सर्व आकाशवाणी किती केव्हा स्थापना झाली, केव्हा उघडली, कार्यक्रमात कशी सुविधा होती, मंगलध्वनीला केव्हा जायचं, 5 वाजता त्या ठिकाणी पोहोचणं, वेळेवर कार्यक्रम लावणं, हो. रूपरेषाच्या टाइम टेबल सगळं काही येतोजित अशी सविस्तर अशी माहिती मिळाली या वर्धापन दिनाच्या निमित्ताने. हो सर. आपण बाकी काय करता? बाकी आता शेतीची कामं चालायचं, पाणी चालाय कोळप्याच्या अच्छा, शेतीमध्ये. हो का? काय पेरलं या वर्षी शेतात? सोयाबीनचं पीक, हरभरा, धन्ना, इतर पिकं घेतात. अरे वा, जरा छान आहे. यापुढे सुद्धा तुमच्या वाटचालीसाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा आहे. असेच नवनवीन कार्यक्रम आमच्यापर्यंत पोहोचाल. नक्की सर. आपल्यासारखे श्रोतावर्ग आमच्या सोबत असले तर नक्कीच नवनवीन कार्यक्रमाची मेजवानी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आज आकाशवाणी 90 वर्षाची जरी झाली, ऑल इंडिया रेडिओ होते, बाकीचे धरले तर पण आम्ही कार्यक्रम किती जरी आमचं जोपर्यंत वय थकल तोपर्यंत नक्कीच कार्यक्रमात तुमचा प्रतिसाद देणारच आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचे संवाद साधणारच. धन्यवाद सर. आपण आमच्याशी संवाद साधतात. असेच संवाद आमच्याशी कायम करत राहा. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय? गीत ऐकूयात आहे आपण राम राम गंगाराम या चित्रपटातील सुंदर अशी दादा कोणकीची रचना ऐकायची आहे. गंगू तारुण तुझं बेमान जसं इतक्याचा आयटम बाम. खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं. पण हे गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहेत? आमचे आहेत यवतमाळचे सुरेश भाऊ, गंगाधरजी सावंतकर, प्रकाश जैन, नांदेडचे. आणि तुम्ही सुद्धा या गीताचा आस्वाद घेताल. नक्की सर. आम्ही पण या गीताचा आनंद घेऊ आणि आपणही या गीताचा आनंद घ्या. गंगू तारुण्य तुझं बेफा. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? जी नमस्ते. नमस्ते. प्रेम सिंह सिसोदिया बोल रहा हूँ, ग्राम बछोड़ा, तहसील नागदा, जिला उज्जैन से. हाँ बोलिए सर जी. स्नेहा जी बोल रहे हैं आप? जी हाँ, मैं स्नेहल जी बात कर रही हूँ. हाँ जी, मैं आपकी आवाज से ही पहचान गया आपको. धन्यवाद सर. आवाज ही हमारी पहचान है, ये जी, हमको बिल्कुल. हमेशा कहना पड़ेगा. और आप हमारी आवाज से ही हमको पहचानते हैं, ये हमारे लिए बहुत अच्छा है. जी हाँ, हमारा ऐसा नाता बन चुका है आकाशवाणी से. हाँ. जैसे अनाउंसर की बातें हमसे होती है या हम मोबाइल ऐप पर सुनते हैं तो हम पहचान जाते हैं कि आज कौन है अनाउंसर जी. जी हाँ. और क्या कर? जी, मैं खेती किसानी का काम करता हूँ और एक भजन गायक भी हूँ. अरे वाह, आप भजन भी गाते हैं? हाँ जी, हमारा 8 लोगों का ग्रुप बना हुआ है. उसमें हम 4 लोग गाने वाले हैं, 2 हारमोनियम बजाते हैं, 1 ढोलक और 1 तबला बजाते हैं. अच्छा, तो आपके ये प्रोग्राम जो रहते हैं ये कब रहते हैं, कैसे करते हैं? ये प्रोग्राम तो जैसे आपको बताओ, किसी के घर किसी के मकान का उद्घाटन हुआ, किसी के बच्चे का बर्थडे हुआ या किसी के यहाँ कोई पुण्यतिथि होती है ना, हाँ. ऐसे कार्यक्रम में बुलाया जाता है हमें. और वैसे कोई भी ऐसे फंक्शन होते हैं या कोई त्योहार आते हैं, हाँ. उन त्योहार में भी हमें अलग से मतलब प्रोग्राम के लिए बुलाया जाता है. जैसे अभी सावन का महीना रहेगा और भादों का महीना रहेगा ना, इसमें तो हमारे प्रोग्राम 2-4 दिन में मतलब रेगुलर चलते हैं. अच्छा. और जैसे अभी गुरु पूर्णिमा भी आएगी ना, हाँ. उस पे भी अच्छा प्रोग्राम रहेगा और आज शाम को भी हमारा प्रोग्राम है. अरे वाह. चलो, तो फिर हमको भी आपका एक भजन आप सुनवा सकेंगे जो आपको जी, बिल्कुल. सबसे अच्छा लगता है, आपका प्रिय है? जी, सबसे ज्यादा मुझे निर्गुणी भजन पसंद आते हैं. माता जी के भजन भी गाता हूँ मैं. तो पहले मैं आपको गाना बताऊँ उससे पहले एक भजन की लाइन सुना दूँ. हाँ हाँ जरूर. जी. दुनिया में देव हजारों है, बजरंग बली का क्या कहना, इनकी शक्ति का क्या कहना, इनकी भक्ति का क्या कहना दुनिया में. जी स्नेहा जी.
बहुत अच्छी सुरील आवाजों में आपने ये भजन हमको सुनवाया है। बोलते हैं ना, भजन सिर्फ सुनने की चीज नहीं बल्कि महसूस करने का सबसे खूबसूरत एहसास है, और यही एहसास आपने हमको दिया है। जी, कहते हैं ना कि भजन जब करते हैं गाते हैं तो सीधा मतलब आत्मा से परमात्मा का मिलन होता है। जी हाँ, जरूर, ये बात आपने सच्ची कही है। आज के इस प्रोग्राम में आपको कौन सा नगमा सुनना है? जी, जैसे कि आपको बताऊं, बारिश रुक रुक के थोड़ी हल्की बारिश हो रही है। हाँ। तो लगान फिल्म का गाना सुनना चाहूंगा, काले मेघा पानी तो बरसा। अच्छा सॉन्ग आपने चुना है। ये नगमा सुनने के लिए आपके साथ में कौन कौन है? जी, हमारे दोस्त है संजय कुमार गेडाम, ये अमरावती के ही हैं। उनके लिए डेडिकेट रहेगा। और साथ में है गौतम राय बोले सर, तुकाराम यादव, और हमारा ग्रुप बना हुआ है हेलो फरमाइश रेडियो एक्टर ग्रुप, उन सबके लिए रहेगा गाना डेडिकेट। और स्पेशली आपके लिए रहेगा सबसे पहले। हम भी ये नगमा सुनेंगे और आप भी इस नगमे का आनंद लीजिए। धन्यवाद, आपने हमको कॉल किया और इस प्रोग्राम में आप शामिल हुए। जी, थैंक यू सो मच स्नेहा जी, मुझे आपसे बात करके बहुत ही अच्छा लगा। हॅलो हॅलो, हा स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? माझं नाव आहे सिद्धार्थ गोंडाने आणि मी ऑक्सिजन पार्क राहुल नगर अमरावती येथून बोलतोच आहे. अच्छा. आणि जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये छान प्रकारचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वकडे वातावरण एकंदरीत आणि हिरवगार झालेले झाडं वगैरे झाले. शेतीमध्ये मुबलक प्रमाणात पावसाचं प्रमाण जास्त पडण्याची सुरुवात झालेली आहे. आणि जी एक प्रकारची चिंता होती शेतकऱ्यांना, ती दूर झाल्यासारखी दिसून येत आहे. अगदी बरोबर बोललात सर. कारण पावसाच्या सरींनी धरती नाव निघते आणि मनही नव्या आशांनी बहरून जाते. आणि अशा वेळेस की नाही, की प्रत्येकाने जर एक वृक्ष जर लावला तर घरोघरी झाडांची संख्या वाढेल आणि हिरवीगार आणि स्वच्छ अमरावती म्हणून आपली ओळख आपण अमरावतीकर निर्माण करू शकतो असं मला वाटते. खूप छान आपण सांगितलं की एक वृक्ष आपण नक्कीच लावायला पाहिजे, आपल्या मुलाच्या नावाने असो, आपल्या स्वतःच्या नावाने असो. आणि ते फक्त वृक्ष लावणंच महत्वाचं नाही, तर त्याला शेवटपर्यंत जगवणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. शासन स्तरावर कार्यक्रम आहे एक पेड माँ के नाम, एक सुरू आहे देशभर. तर याचं सुद्धा आपण एका कार्यक्रमात सहभागी होऊन वृक्ष झाडे लावा झाडे जगवा या अभियानाअंतर्गत त्याचं संवर्धन, संरक्षण आणि जतन हे करण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहून हे वृक्ष लावायला पाहिजे, असा एक माझा संदेश आहे. हो सर, अगदी बरोबर बोललात. वृक्ष आपल्याला लावायचीच आहेत, पण आता हे जे पाऊस आपल्या इथे येतो आहे, कारण या वर्षी पावसाचं प्रमाण देखील खूप कमी प्रमाणात असणार आहे असं हवामान विभागाचं देखील म्हणणं आहे. तर अशा वेळेस पाणी वाचवणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून आपल्या छतावरून पडणारं जे पावसाचं पाणी असेल किंवा वाहणारं पाणी असेल, हे आपल्याला कसं जपून ठेवता येईल किंवा जमिनीत कसं मुरवता येईल याचा देखील विचार आपण नक्कीच करायला हवा. रेन हार्वेस्टिंगचा एक प्रोजेक्ट आहे, त्या माध्यमातून जर प्रत्येकानं काळजी घेतली म्हणजे पाणी हे वाहतं गेलं नाही पाहिजे, कुठेतरी ते मुरलं पाहिजे जमिनीमध्ये. अशा प्रकारचे बरेचसे उपक्रम आहेत तंत्रज्ञानामुळे आपण बघू शकतो. त्यामुळे आपण पाणी अडवा आणि पाणी जिरवा असा तो एक अभिप्राय आहे. वाहतं पाणी हे कुठेतरी खोलगट भागामध्ये गड्डा करून त्यात जमा करून ठेवलं तर हे पाण्याची पातळी जमिनीत वाढू शकेल. नक्कीच सर. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय? जे आता या पावसाच्या क्षणावर एक गीत द्यायचं आहे मला, चांदणी या चित्रपटातील परबत से काली घटा छा गई. हे गीत ऐकण्यासाठी माझ्यासोबत काही मित्र परिवार आहे, त्यांची मी नाव घेऊ इच्छितो. माझी पत्नी आहे अर्चना आणि सोबत माझी मुलगी प्रसिद्धी आणि मुलगा प्रणय. वरिष्ठ श्रोता मित्र आहे हिरामन शेंडे आहे, संजय कुमार गेडाम, हिमतराव शृंगारे, हिरामन खिराडे आणि संपूर्ण मित्र परिवार जे जे दुरून दुरून माझे सर्व कार्यक्रम ऐकतात आकाशवाणी अमरावती, त्या सर्वांसाठी हे गीत आपण नक्की प्रसारित करावं. नक्की सर, आम्ही आपल्या आवडीचे हे गीत प्रसारित करू. हॅलो, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपला फोन लागलाय. कुठून बोलताय? नमस्कार ताई, मी अनंत भुते, वडोदा पानाचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव येथून संवाद साधत आहे. अच्छा, वडोदा गावातून बोलत आहात? हो हो, वडोदा पानाचे म्हणतात माझ्या गावाला. काय विशेष आहे सर आपल्या या गावाचं? जे खाण्याचं पान असते आपलं नागवेली पान, याचं उत्पादन पहिले आमच्या वडोदा गावात होत होतं. अरे वा. हो, परंतु आता काय झालं की पानाचा जो वापर आहे म्हणजे खाण्याचा प्रकार आहे हा कमी पडलेला आहे. आता फक्त देवपूजेला आपण त्या नागवेली पानाचा वापर करतो. काही मंडळी खातात म्हणा, परंतु प्रमाण कमी झालेलं आहे. तुम्हाला काय वाटतं याचं प्रमाण वाढायला हवं की कसं? कारण पानाचे खाण्याचे देखील खूप महत्व आहे. कारण पानामुळे पचन होतं, पानामुळे आपले उच्चारण जे आहे ते स्पष्ट होण्यासाठी आपल्याला मदत होते, पानामधून आपल्याला विटॅमिन्स मिळतात. तर हे शरीरासाठी देखील खूप आवश्यक आहे असं आपल्याला म्हणता येईल, हो ना? हो हो ताई, कारण पान हे कसं नैसर्गिक वनस्पती आहे आणि वनस्पती असल्यामुळे त्याच्यामध्ये काही केमिकल वगैरे काही नसते. कारण की त्याच्यात 2-3 गोष्टी टाकल्या, कात म्हटल्यानंतर हा सुद्धा एका झाडाचा पदार्थच आहे.
त्यामुळे ते पान पाचक आहे. पानापासून आपलं रक्त शुद्धीकरण होते आणि तसंच आपल्या धार्मिक विधीमध्ये सुद्धा आपण पानाचा वापर करतो. त्यामुळे पानाचा वापर हा व्हायला पाहिजे, कारण की इतर व्यसनापेक्षा पान हे कधीही चांगलं. अगदी बरोबर. पान हे जसा जिभेचा रंग चढवतो तसा आपल्या जीवनाचा रंगही पानामुळे नक्कीच चढू शकतो, है ना? आजही आता पानं जरी नसले तरी वडोदा पानाचे. छान आहे की एका वनस्पतीच्या नावाने आपल्या गावाची ओळख होते आहे आणि पूर्ण भारतामध्ये आपलं गाव जे आहे हे पाण्याच्या मळ्यासाठी प्रसिद्ध होतं. आजच्या या कार्यक्रमामध्ये सर आपल्याला कुठलं गीत ऐकायचंय? गीत तर सांगायचंच आहे, पण गीताच्या अगोदर मला एक कवी अनिल यांची कवितेची ओळ आठवली. नक्कीच सर. उशिरा असा पाऊस आला तळ हातावर त्याला गेला, टिपून ल्यावा पापण्यांवरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा. अरे वा. ही शाळेत असताना ही कविता मला होती. अच्छा. आणि अजूनही ती तुमच्या लक्षात आहे? हो हो. गीत असं घेतलेलं आहे की आता आपला हा आठवडा आहे, हा आपल्या पंढरीच्या वारीचा आठवडा आहे. महाराष्ट्रीयन मंडळी जवळपास भक्त लोक सर्व आपल्या पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहे, काही पोहोचलेले आहे. त्यामुळे विठ्ठलाची गाणी या आठवड्यात आपल्याला ऐकणं आवश्यक आहे किंवा आपल्या आकाशवाणीवर सांगणं आवश्यक आहे. ते म्हणतात ना, विठ्ठलाच्या नामात अशी गोडी आहे जी मनाला शांतता आणि जीवनाला नवीन दिशा देते. नवीन दिशा देते. खरंच आहे. कटेवरी हात ओठावर स्मित, भक्तांच्या हाकेला धावणारा माझा हा विठ्ठल सदैव सोबत असतो. आणि हा विठ्ठल शेतकऱ्यांच्या आणि सर्व वारकऱ्यांच्या सोबत कायमच असतो. विठ्ठल महाराज आपल्या सर्वांना आनंदित ठेवणार आहे, ताई, त्याबद्दल शंकाच नाही. सर आपल्याला कुठलं गीत ऐकायचं आहे? गीताची बोल आहे ताई, सुधीर फडके यांनी गायलेलं गीत आहे. विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तर मूर्ती विठ्ठलाची. खूप सुंदर गाणं सर आपण निवडलं. हे गीत ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण कोण आहे? हिरामन भाऊ शेंड्या, हिम्मतराव शृंगारे, गोंडाने आहे आणि आपल्या जवळचे गुणवंत कडू गौतमजी रायबोल हे अमरावती भागातले माझे जुने मित्र आहेत. ते वडोदरा सुद्धा श्रोता ग्रुप आहेत. वडोदा ग्रुपचे आमचे जानेमाने श्रोता आमच्याशी करू द्यात. आता जाता जाता सांगू इच्छिते की या स्वरसंवाद फोन इन कार्यक्रमास तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख आणि सुनील किनीकर यांनी, तर निर्मिती सहाय्य होतं स्नेहल ठाकरे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद.
आमच्याशी करू द्यात. आता जाता जाता सांगू इच्छिते की या स्वरसंवाद फोन इन कार्यक्रमास तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख आणि सुनील किनीकर यांनी, तर निर्मिती सहाय्य होतं स्नेहल ठाकरे यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. फोन इन कार्यक्रम स्वरसंवाद.